नमस्कार. कौतुकास्पद बातमी समोर येते. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कार्याध्यक्षपदी ग्रंथमित्र गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्याध्यक्षपदी ग्रंथमित्र गुलाबराव पाटील सांगोला यांची, तर प्रमुख कार्यवाहकपदी ग्रंथमित्र सोपानराव पवार पुणे, तर कोषाध्यक्षपदी भीमराव पाटील कोल्हापूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे येथील शिक्षक भवन येथे पार पडलेल्या पुणे विभाग ग्रंथालय संघाच्या बैठकीमध्ये या निवडी जाहीर करण्यात आल्या. विभागाचे अध्यक्ष विजय कोलते यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, ग्रंथमित्र जयंत आराध्ये, ग्रंथमित्र विजयकुमार पवार, साहेबराव शिंदे, विनोद गायकवाड व विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. स्वागत ग्रंथमित्र रमेश सुतार, सूत्रसंचालन हनुमंत देवकर यांनी केले, तर राजू धफाले यांनी आभार मानले. सार्थ निवड झालेल्या ग्रंथालय चळवळीतील कणखर नेतृत्व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष ग्रंथमित्र गुलाबराव पाटील गेल्या 25 ते 30 वर्षापासून ग्रंथालय चळवळीत तन धनाने जोडलेला एक कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. घरातील प्रतिकूल परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळेपर्यंत धडपडणारा हा त्यांचा स्वभाव. ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून गुरुजींनी ग्रंथालय क्षेत्रातील अनेक अडचणी सोडवण्यासाठी विविध व्यावसायिक संघटनांचे सदस्यत्व स्वीकारले. मोजे आलेगाव आपल्या गावी सर्वप्रथम स्वामी विद्यानंद वाचनालयाची स्थापना करून आपल्या ग्रंथालय चळवळीत कामाची सुरुवात केली. काम करण्याचे कसब अप्रतिम असणारे न थांबता अविरत कार्याची गोडी निर्माण करीत नंतर सांगोला तालुका ग्रंथालय संघाची स्थापना केली. चळवळीत अग्रेसर होत सोलापूर जिल्हा संचालक, 3 टर्च प्रमुख कार्यवाहक, 3 टर्च अध्यक्ष, पुणे विभाग प्रमुख कार्यवाहक, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ संचालक विविध पदांवर कार्यरत राहून सामाजिक, आर्थिक, सहकार, शिक्षण, ग्रंथालय अशा विविध क्षेत्रात अविरत ठसा उमटवलेले कार्य वाहून सन 2010 ते 2011 साली महाराष्ट्र शासनाकडून ग्रंथमित्र पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. नेहमी पद याची वाट पाहते त्या म्हणीप्रमाणे त्यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धन्यवाद. पाहत रहा CBS न्यूज मराठी.